नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या नाद भरतीचा या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर बघा DMER मुंबई पदभरती 2025 साठी या ठिकाणी आज आपण गणित व बुद्धिमत्तेची बघा या ठिकाणी प्रश्नपत्रिका कव्हर करत आहोत, जी की मित्रांनो बघा या ठिकाणी TCS पॅटर्न मित्रांनो आधारलेली आहे आणि सर्व पदांसाठी उपयुक्त आहे मित्रांनो। म्हणून काय करा, तुम्ही जर या ठिकाणी अप्लाय केला असेल तर हा बघा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन वगैरे असाल सबस्क्राइब बघा या ठिकाणी तुम्ही आताच आपल्या चॅनलला करून घ्या। तर या ठिकाणी बघा पहिला प्रश्न काय आहे, 1 ते 100 पर्यंतच्या अंकात 3 हा अंक किती वेळा येतो? तर बघा मित्रांनो 1 ते 100 पर्यंतच्या अंकामध्ये 3 हा मित्रांनो अंक किती वेळा येतो? तर जे की बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर क्रमांक ब 20 वेळा मित्रांनो येतो, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे मित्रांनो। बघा 1 ते 100 मध्ये मित्रांनो बघा एक जर अंक विचारला, एक हा जर अंक विचारला तर हा 21 वेळा येतो। बघा एक हा अंक 21 वेळा, आणि जर या 1 ला सोडलं तर 2 ते 9 पर्यंतचे अंक हे मित्रांनो बघा प्रत्येकी 20 वेळा येतात 1 ते 100 मध्ये, लक्षात ठेवून घ्या। ओके, पुढे 5 विद्यार्थ्यांची गणितात मिळालेल्या गुणाची सरासरी 50 आहे। नंतर असे समजले की एका विद्यार्थीचे गुण हे 48 ऐवजी 84 पकडण्यात आले, तर खरी सरासरी किती? या प्रकारचा आपल्याला प्रश्नसंच विचारण्यात आलेला आहे। तर बघा या ठिकाणी या प्रश्नाचे आपण राईट आन्सर कशा प्रकारे काढू शकतो? तर काहीच करू नका। बघा मित्रांनो एकूण 5 विद्यार्थ्यांची गणितात मित्रांनो मिळालेल्या गुणांची सरासरी किती? 50 आहे ना। सरळ 5 गुणाकारात 50 करा, 5 गुणाकारात जर 50 केलं 5 5 25 आणि समोरचा 1 0 150। आता काय करा पुन्हा बरोबर या ठिकाणी 84 ऐवजी किती मित्रांनो गुण पकडण्यात आले? सॉरी 48 ऐवजी 84 पकडण्यात आले, तर हे 84 मधून मित्रांनो सरळ सरळ 48 मायनस करा। जर आपण या ठिकाणी 84 मधून 48 जर मायनस केलं तर उरतात किती या ठिकाणी 36, या ठिकाणी वजाबाकी करून बघा। आता काय करा मित्रांनो हे 36 या 250 मधून मायनस करा, हे 250 घ्या, 250 मधून हे 36 मायनस करा। आता जर आपण या 250 मधून हे जर 36 या ठिकाणी मायनस केले तर भेटतात बघा या ठिकाणी आपल्याला एकूण 214, या ठिकाणी 214। आता सरळ सरळ या 214 ला बघा या मित्रांनो एकूण विद्यार्थिनींना भागून, एकूण विद्यार्थिनी किती होत्या? तर 5 होत्या। सरळ मित्रांनो या ठिकाणी या 214 ला 5 ने भागून टाका। आता बघा 5 चोक 20 उरला किती? 1, पुन्हा 5 दोन्ही 10 उरले किती? 4 पॉईंट द्या, वरी 0 वाढवून घ्या, 45 42.8 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर जे की बघा क्रमांक या ठिकाणी क आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे। ओके, पुढे बघा यासोबतच मित्रांनो या ठिकाणी आपण तुमच्या या परीक्षेसाठी एक 2000 प्लस प्रश्नाचा या ठिकाणी आम्ही एक बघा महाठोकळा या ठिकाणी तयार केलेला आहे मित्रांनो। हा जर तुम्ही महाठोकळा या ठिकाणी अद्याप खरेदी केला नसेल अवश्य मित्रांनो हा महाठोकळा तुम्ही खरेदी करून घ्या, कारण मित्रांनो बघा या ठिकाणी आतापर्यंत TCS पॅटर्नने मित्रांनो या ठिकाणी रिपीट केलेली GK GS व तुम्हाला या ठिकाणी करंट अफेअर्स तुम्हाला मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या महाठोकळ्यामध्ये अभ्यासाला मिळतील। म्हणून काय करा अवश्य मित्रांनो हा आपला महाठोकळा तुम्ही अभ्यासून घ्या खरेदी करून। तर खरेदी करण्यासाठी काय करा, तर खरेदी करण्यासाठी बघा 74 14 93 07 हा मित्रांनो आपला क्रमांक आहे। या क्रमांकावर मित्रांनो 99 रुपीज पे करा। पे केल्याचे मित्रांनो स्क्रीनशॉट बघा तुम्ही या नंबरच्या व्हॉट्सअपला टाकून टाका। तुम्हाला अवघ्या बघा 2 मिनिटाच्या मित्रांनो आम्ही हा महाठोकळा तुमच्या या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवरती अवेलेबल करून देऊ। अवश्य बघा मित्रांनो हा महाठोकळा तुम्ही आताच खरेदी करा आणि आताच तुम्ही अभ्यास चालू करा। बघा या ठिकाणी आता आपल्या जवळपास 60 ते 70 दिवसाचा कालावधी आहे मित्रांनो। बघा या कालावधीमध्ये मित्रांनो तुम्ही ही सर्व काही या ठिकाणी PDF म्हणा महाठोकळा म्हणा तुम्ही या ठिकाणी अभ्यासून घेऊ शकता। तर अवश्य बघा या ठिकाणी 2 महिन्याचा कालावधी आहे। हा आपला महाठोकळा बाय करून घ्या, बाय करून बघा संपूर्ण महाठोकळ्यातले प्रश्न संच ठिकाणी पाठच करा, कारण मित्रांनो बघा या ठिकाणी 100% परीक्षेमध्ये विचारली जाणाऱ्या स्वरूपाच्या ठिकाणी आपण महाठोकळ्यामध्ये प्रश्न संच TCS ने रिपीट केलेली या ठिकाणी आपण आज या ठिकाणी महाठोकळ्यामध्ये कन्वर्ट केलेली आहेत, म्हणून अवश्य बाय करा। पुढे गणेश आपल्या मासिक उत्पन्नातून 25% रक्कम किराणा, 25% रक्कम जुन्या कर्जाचे हप्ते, 20% रक्कम घरभाडे, 20% रक्कम गावी असलेल्या वडिलांसाठी अशा प्रकारे खर्च करतो। एवढे करूनही तो उरलेली रक्कम ₹5000 बचत करतो, तर त्याचे उत्पन्न किती असेल
या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर बघा या ठिकाणी आपण या प्रश्नाचं राईट आन्सर कशा प्रकारे काढू शकतो। काही करू नका बाबा, या प्रकारचा तुम्हाला प्रश्न विचारला, पहिले काय करा मित्रांनो, त्यानं एकूण किती टक्के रक्कम खर्च केला बघा। मासिक उत्पन्नातून 25% रक्कम किराणा, हे 25 घ्या, प्लस पुन्हा 25% रक्कम जुन्या कर्जाची या ठिकाणी त्यानं हप्ते फेड केलाय, पुन्हा 20% रक्कम घरभाडं आणि 20% रक्कम गावी असलेल्या आईवडिलांसाठी। एकूण किती झाले? 25 25 50, हे 20 70, हे 20 90%। ओके, तर हे 90% मित्रांनो झाल्यावर देखील या ठिकाणी याच्यापाशी उरलेत किती? तर 5000 रुपये उरलेत बघा। एकूण मित्रांनो त्याची 100% या ठिकाणी रक्कम होती, तर त्याने हे एकूण किती 90% खर्च केलाय। तर 90% खर्च केला आणि उरले किती? फक्त 10%। तर 10% म्हणजे किती? हे 5000 आहेत, म्हणून या ठिकाणी काय करा, 10 बरोबर या ठिकाणी 5000 घ्या आणि या ठिकाणी 10%च्या खाली आपल्याला 100% रक्कम काढायची, 100 घ्या आणि छेदात आलं या ठिकाणी प्रश्नचिन्ह बरोबर। आता याचा करा आडवा गुणाकार 100चा या 500शी बरोबर, हे 100 गुणाकारात 5000 रुपये हे आणि छेदामध्ये आले हे 10। आता हा एक शून्य कॅन्सल, हा एक कॅन्सल, आलं किती? 100 गुणाकारात 500, आता 5 1 5 आणि समोरचे 4 शून्य, हे 2 हे 2 जशाच तसे लावून टाका, झालं किती? एकूण 50,000 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा फायनल आन्सर असणार आहे बघा, जे की क्रमांक या ठिकाणी ब आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे। लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे बघा। प्रश्न मित्रांनो या ठिकाणी नीट प्रकारे लिहून घ्या आणि लिहून घेऊन बघा मित्रांनो, या ठिकाणी प्रश्नांचा तुम्ही या ठिकाणी बार बार जर सराव केला तर तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी एकदम सोपा या ठिकाणी वाटेल। तर पुढे बघा या ठिकाणी चौथा प्रश्न काय आहे? एका बँकेने रमेशला 10 दराने कर्ज रुपयांनी 3 वर्षासाठी दिले होते। व्याजाची आकारणी सरळ व्याजाने असेल तर व्याजापोटी रमेशला किती रुपये रक्कम बँकेला द्यावी लागेल, या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। काही करू नका, सरळ हे बघा। एकूण मित्रांनो त्यांनी काय केलं बघा, रमेशनं 12% दरानं 5000 रुपये कर्ज घेतलं, सरळ 5000 रुपये घ्या, पुन्हा गुणाकारात एकूण किती टक्के दरानं? 12% दरानं, एकूण किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी, सरळ याच्या छेदामध्ये घ्या आता 100, हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल, उरलं किती? 50 गुणाकारात या ठिकाणी मित्रांनो एकूण किती? 12% दरानं मित्रांनो या ठिकाणी त्यानं घेतलेला आहे। ओके, तर आता काय करा, सरळ 12 36 या ठिकाणी झालेलं आहे मित्रांनो। 12 या ठिकाणी किती? तर 36 या ठिकाणी आहे बघा मित्रांनो, या ठिकाणी 12 36। ओके, तर सरळ या ठिकाणी 12 आता 36 घ्या बरोबर, या ठिकाणी किती? 12 एक मिनटं, हां 12 या ठिकाणी सरळ आपण काय करू बघा, या ठिकाणी हां 12 36 घेऊन टाकल्याने जमते, परंतु या ठिकाणी एकदम सोपं काय करू, तर या 12ला 12 जशाच तसं ठेवून टाकू आणि हे 150 काय करा, 150 करा, 150 150 आणि याला करा या 12नं गुणाकार। ओके, 12 0 0, 12 5 60ला 0, हा चाले 6, 12 1 12, 12 6 झाले किती? 18, म्हणजे या ठिकाणी मित्रांनो किती? 1800 रुपये बघा या ठिकाणी सरळ व्याज, जे की या ठिकाणी क्रमांक ड आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे। लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे बघा कशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला ट्रिक्स वगैरे वापरायचे आहेत। पुढे बघा या ठिकाणी 5वा प्रश्न कशा प्रकारचा आहे। आता बघा, जर 2 स्कूटर एकामागे एक चालत असतील, त्यांच्यामध्ये 10 किमी अंतर आहे, समोरच्या स्कूटरचा वेग 50 किमी प्रति तास आहे आणि मागच्या स्कूटरचा वेग 70 किमी प्रति तास असेल तर किती वेळाने मागील स्कूटर समोरच्या स्कूटरला मागे टाकेल, या प्रकारचा प्रश्न आहे। काही करू नका, एकूण अंतर किती? 10, या ठिकाणी 10 घ्या आणि याच्या छेदामध्ये काय, तर मित्रांनो या मोठ्या वेगातून हे लहान वेग तुम्ही मायनस करा, तर 70मधून जर आपण 50 मायनस केले उरले किती? 20, सरळ हे 20 घ्या बरोबर, 10 1 10, 10 दोन्ही 20। ओके, या ठिकाणी भेटले किती? 1/2, म्हणजे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर 1/2 आहे, परंतु 1/2 म्हणजे किती मिनटं, तर या ठिकाणी आपल्याला मिनटामध्ये कन्वर्ट करायसाठी याला आपल्याला एकूण 60 मिनिटांना या ठिकाणी गुणाकार करून घ्यावं। आता जसं की बेक बे 6 बे 0 0, आता 30 1 30 या ठिकाणी आलं किती? आपल्याला 30 मिनिटे या ठिकाणी भेटलेलं आहे बघा, जी की क्रमांक या ठिकाणी क आपल्या या ठिकाणी प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे। लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे बघा आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी राईट आन्सर। पुढे बघा या ठिकाणी शेवटचा प्रश्न क्रमांक 6वा। तर सारख्या व्यासाच्या 8 नळाने टाकी 18 तासात भरेल तर त्याच व्यासाच्या 9 नळांनी टाकी किती वेळात भरेल, या प्रकारचा प्रश्न आहे। काही करू नका, 8 नळांना 18 तासात भरते, सरळ 8 गुणाकारात
या ठिकाणी मित्रांनो 18 घ्या आणि पुन्हा या ठिकाणी 9. हे जे मित्रांनो 9 मिळाले किती वेळात भरेल हे छेदामध्ये घ्या. 9 1 9, 9 2 18, 8 2 या ठिकाणी 16 तासामध्ये भरेल, जे की क्रमांक या ठिकाणी क. आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. बघा एकदम सोपे पद्धती आहेत मित्रांनो, एकदम सोप्या पद्धतीने या ठिकाणी सर्व प्रश्नांचं राईट आन्सर बघा शोधून काढलेलं आहे. तर मित्रांनो काय करा बघा, तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. तुमच्या विद्यार्थ्यांसोबत आपला हा व्हिडिओ तुम्ही अवश्य शेअर करा. या ठिकाणी आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा मित्रांनो अशा नेक्स्ट लेवलच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.